नमस्कार मित्रांनो. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दादासाहेब, अमय आणि अभिषेक या दोघांवरती ओरडत असतात. ते म्हणतात की एवढ्यावरच कशाला थांबायचं, एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायचा ना, आणि घरात कशाला भांडायचं, बाहेर चौकात जाऊन भांडायचं. म्हणजे पेपरामध्ये फोटो आला असता की दादासाहेब मोहिते यांच्या दोन्ही मुलांची भर चौकामध्ये भांडणं. आम्हाला खूप अभिमान वाटला असता. तर अमय म्हणतो की मला माफ करा दादासाहेब, पण मला नाही वाटत की यामध्ये माझी काही चूक आहे. अभिषेक चिडूनच म्हणतो की दादासाहेब, जर माझ्या बायकोला सातत्याने कोणी बोलणार असेल तर माझं डोकं फिरणार नाही का? याला मी हजारदा सांगितलं की खोटं बोलू नकोस, पण तो काही माझं ऐकत नाही. तर दादासाहेब पण चिडूनच म्हणतात की बास झालं, आता दोघांनी एक जरी शब्द तोंडातून बाहेर काढला तर आम्ही विसरून जाऊ की तुम्ही आमची पोरं आहोत म्हणून. आणि अभिषेक, कायदा हातामध्ये घ्यायची काही गरज नाही, आम्ही अजून जिवंत आहोत, या तुम्ही, असं म्हणून ते अभिषेकला बाहेर जायला सांगतात. पुढे अमय असं म्हणतो की दादासाहेब, म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की मी जे बोलतोय ते खोटं बोलतोय, मी चुकीचं वागतोय? दादासाहेब म्हणतात, पण आम्ही तुम्हाला असं काही म्हटलंय का सांगा, म्हणूनच तर आम्ही तुम्हाला इथं थांबवून घेतलंय. तर अमय म्हणतो, ते काही नाही, आता मी इथं जास्त दिवस थांबणार नाही. हा अपमान जेवढा काही होतो तेवढा पुरे झाला, आता मी जास्त काही सहन करणार नाही. मी ईशाला घेऊन लंडनला निघून जाणार आहे. तर दादासाहेब म्हणतात, अहो असं काय म्हणताय, आम्हाला तुमची गरज आहे, इथे बसा, असं म्हणत ते अमयला खाली बसवतात. अमय म्हणतो, दादासाहेब, ही जी कुणी मुलगी आहे ना ती दुर्गा नाहीये. आपल्याला आपली दुर्गा कुठे आहे, कशी आहे ते पाहायला नको का? तर दादासाहेब म्हणतात, "अमय, तुम्हाला काय वाटतं, की आमचं या सगळ्यामध्ये लक्ष नाहीये का? आमचं सुद्धा या गोष्टीमध्ये चांगलंच लक्ष आहे. दुर्गा, हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये, म्हणूनच आम्हाला तुमची गरज आहे." तर अमय म्हणतो, "आता मी माझी कामं सोडून ह्या गोष्टीची शहानिशा करत बसू का?" तर दादासाहेब म्हणतात, "असं मी म्हटलंच नाहीये तुम्हाला. मी फक्त एवढंच म्हणतो, की हे सगळं प्रकरण निवडस्तोपर्यंत तुम्ही इथं थांबा." तर इकडे बेबी माई समोर मेणबत्त्या लावून शैताना नाश यष्यती असं म्हणत असते. पुढे ती म्हणते की शैताना, आता दुर्गावरती असा काही वार कर की तिच्यावरती कोणता पण उतारा काम करणार नाही. असं म्हणत असताना दुर्गा घरी येते. त्यावेळेस समोर असलेल्या मेणबत्त्या दिसतात. माईसाहेब म्हणतात, अहो बेबी मा, हे काय झालं? तर बेबी मा म्हणते की रेवती, हा जो काही संकेत आहे तो काही बरोबर संकेत नाहीये. मोठं संकट आता चालून येणार आहे. तर दुर्गा इकडे घरी येते. अभिषेक पुढे येऊन दुर्गावरती ओरडतच म्हणतो की दुर्गा, तू कुठे होतीस दिवसभर? किती वेळचा तुला फोन लावतोय, तुझा फोन पण लागत नाहीये. तर अमय म्हणतो, गेली होतीस तर मग आली तरी कशाला? ईशा म्हणते, "अमो प्लीज, अरे ती दिवसभर घरात नव्हती, ती आत्ताच आली. तू तिच्यासोबत अशा भाषेमध्ये बोलू नकोस." तर अवंतिका म्हणते, "नाहीतर काय? अहो हिच्यामुळं घरामध्ये केवढं मोठं संकट आलं आणि आता ही परत आली. हिला आता घरात घेतलंच नाही पाहिजे." तर जगूमामा म्हणतो, "नाहीतर काय? गेली होतीस काळं तोंड करून, तर आली तरी कशाला परत?" तर अभिषेक म्हणतो, "हे बघा, तुम्ही कोणी तिच्यासोबत अशा भाषेमध्ये बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे ते मी बोलेल. आणि तुम्ही लोकं काय विचार करता यामुळे मला काहीच फरक पडत नाही. दुर्गा, मला तू खरं सांग, की तू कोण आहेस? तू दुर्गा आहेस का?" तर दुर्गा डोळ्यात पाणी आणूनच म्हणते, की "अभिषेक, मला असं वाटलं होतं, की तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवशील, पण तुला पण माझ्यावरती विश्वास नाही. आल्या-आल्या माझ्यावरती सर्वांनी आरोप केले, पण मला कुणीही विचारलं नाही, की तू कोणत्या परिस्थितीत होतीस? काय घडले माझ्याबद्दल हे मला कुणीही विचारलं नाही. तुम्हाला माहिती का मी कोणत्या परिस्थितीतून आली येते?" त्यावेळेस अमय म्हणतो, "काय घडले असं तुझ्यासोबत?" तर दुर्गा म्हणते, की "मला किडनॅप केलं गेलं होतं आणि माहितीये मला किडनॅप कोणी केलं गेलं होतं?" त्यावेळेस जगूमामा दुर्गाला आडवतच म्हणतो, "ए पोरी, गप्प बस, काही पण नको सांगूस. म्हणे किडनॅप केलं होतं." तर दुर्गा म्हणते, "मामा, आता तुम्ही शांत बसा. एवढं सगळं मला बोललात ना, आता मी सुद्धा बोलते ना, ते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. मला बेबी माने किडनॅप केलं होतं." तर अभिषेक म्हणतो, "बास कर दुर्गा, असं काही खोटं बोलू नकोस." तर दुर्गा म्हणते, "मी तुम्हाला खरंच सांगते, मी मागे पण ओरडून सांगत होते, की बेबी मा कुठे गेली नाहीये, ती याच घरामध्ये आहे." तर अभिषेक म्हणतो, "बास कर दुर्गा, मागच्या वेळेस तू असंच बोलली, त्यामुळे मी माईसाहेबांना झापलं आणि काय झालं, शेवटी आपणच तोंडावर पडलो. कोणी नव्हतं तिथे." तर दुर्गा म्हणते, "अभिषेक, तू माझ्या सुद्धा विश्वास ठेवत नाहीस, याच गोष्टीचं मला सगळ्यात वाईट वाटतं." असं म्हणून दुर्गा तिथून निघून जाते. माईसाहेब बेबी मला म्हणतात, की "बेबी बा, मला एक कळत नाहीये, सैतान तुमच्या पाठीशी असताना असं हे सगळं का घडतंय? कितीतरी वेळा आपण त्या दुर्गाला मारायचा प्रयत्न केला, पण दरवेळेस आपण अपयशी ठरलो." तर बेबी मा म्हणते, की "रेवती, आता मला कळालंय, जे काही आपल्याला हवं असतं ते सगळंच आपल्या हातात नसतं. त्या दुर्गाच्या डोक्यावरती देवी आईचा आशीर्वाद आहे. दरवेळेस ती देवी आई त्या दुर्गाला प्रत्येक संकटातून वाचवतेस. आपण काही करायला गेलो तरी सुद्धा ती देवी आई आडवी येतेस." त्यावेळेस ते जग्गू मामा येतो आणि तो म्हणतो, "अगं तायडे, तुला माहिती का, ती दुर्गा घरी आली आणि ती सगळ्यांना सांगत सुटली की तिला किडनॅप केलं होतं." तर माईसाहेब घाबरतच म्हणतात, "बेबी मा, आता काय करायचं आम्ही? आता ती सगळ्यांना सांगेल. ती आता गेली तरी कुठे होती एवढ्या वेळची, आणि आणि अचानक आली तरी कशी?" तर बेबी मा म्हणते, "ती तिच्या आईला भेटायला गेली असेल आणि आता ती घरी आली. आता लवकरात लवकर त्या दुर्गाला घराबाहेर काढायला हवं. नाहीतर ती सगळ्यांना सांगेल की कालिंदी मावशीच हीच बेबी मा आहे."
त्यामुळं आता काही करून त्या दुर्गाला घराबाहेर काढायलाच हवं, नाहीतर आपलं सगळं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडेल. पुढे बेडरूम मध्ये दुर्गा बसलेली असते. त्यावेळेस तिथे अभिषेक येतो. अभिषेक म्हणतो की मला आतापर्यंत वाटत होतं की तूच माझी दुर्गा आहेस, पण आता मला रिअलाइज झालं. असं म्हटल्यावरती दुर्गा उठते आणि म्हणते, काय रिअलाइज झालं तुला? बोल ना अभिषेक, काय रिअलाइज झालं? आता मी आले तेव्हा माझ्यावरती सर्वांनी आरोप केले. नवरा म्हणून तू माझ्या पाठीशी उभं राहायचं सोडून तू सुद्धा माझ्या विरोधातच गेलास. तर अभिषेक म्हणतो, कारण मला आता तसे पुरावे मिळालेत. जेव्हा मला कळालं की तुझी आई आजारी असताना सुद्धा तू तिला भेटायला गेली नाहीस, तेव्हाच मला डाऊट आला. दुर्गा म्हणते, अरे पण खरं काय घडलं हे तुला माहीतच नाहीये. तुझा जेव्हा फोन आलता त्यावेळेसच मी तुला सांगणार होते की आईची तब्येत बिघडली, मला जायचंय. पण तू सरळ माझ्यावरती आरडाओरड करायला सुरुवात केली. फायनली जेव्हा मी सगळं काही काम उरकून घरी जायला निघाले, त्यावेळेस गुंडांनी वाटेत मला अडवलं आणि मला किडनॅप केलं. तर अभिषेक म्हणतो, दुर्गा काय हा ड्रामा लावलायस तू? कोण यावरती विश्वास ठेवल? तर दुर्गा म्हणते, अरे पण तू मला हे सगळं काही सिद्ध करण्यासाठी संधी तर दे. तेवढे तिथे माईसाहेब येतात. माईसाहेब म्हणतात, काय अहो दुर्गा, तुम्ही आत्ता उगावताय? अहो तुम्हाला आम्ही ट्रॉल्या काय साफ करायला लावल्या, तुम्हाला एवढा राग आला आणि तुम्ही डायरेक्ट निघूनच गेलात. अहो आम्हाला सांगायचं ना तुम्हाला काम नव्हतं करायचं तर. आम्ही एवढं दिवसभर राबलो, अजून थोडं राबलो असतं तर काय झालं असतं? तर अभिषेक म्हणतो, 1 मिनिट, म्हणजे तुम्ही कोटर साफ केलंय तर? माईसाहेब म्हणतात, हो. अभिषेक दुर्गाकडे बघतच म्हणतो, पण तर मी हिला सांगितलं होतं काम करायला. तर दुर्गा रडतच अभिषेकला म्हणते की अभिषेक प्लीज, मला जे काही म्हणायचंय ते एकदा शांतपणे ऐकून घे. असं डायरेक्ट मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू नकोस. पुढे अमय हा ईशाला म्हणतो, आय कांट बिलीव्ह दिस, ही मुलगी एवढी खोटारडी असेल असं मला वाटलं नव्हतं. तर ईशा म्हणते, अमो प्लीज, ती दुर्गा पण असू शकते आणि तिला खरंच कुणीतरी किडनॅप पण केलं गेलं असू शकतं. तर अमय म्हणतो, अगं तू असं बोलतीयस, तो अभिषेक सुद्धा काही ऐकायला तयार नाही आणि आता तू सुद्धा त्या दुर्गाची बाजू घेतीयस. तर ईशा म्हणते, बाजू घेत नाहीये, पण सगळ्या गोष्टी पडताळून पाहायला नको का? आपण एक काम करू, आपण पोलिसांना सांगूया हे सगळं. पोलीस पाहून घेतील की तिला कुणी किडनॅप केलं गेलं होतं. तर अमय म्हणतो, तू वेडी आहेस का? ही गोष्ट काय पोलिसांना सांगायची का? पोलिसांना हे कळाल्यावरती सगळ्या गोष्टी ह्या घराबाहेर जातील. मग लोक आपल्याला नावं ठेवतील. आपली प्रतिष्ठा सगळी धुळीत मिळेल. लोकांना काय उत्तर द्यायची आपण? तर ईशा म्हणते, तू पण आता असा विचार करतोयस? आधी तर तू वेगळा विचार करायचा. आधी तू स्टँड घ्यायचास. आता तू पहिल्यासारखा अमय नाही राहिलेलास. तर अमय म्हणतो की ईशा, मी पहिल्यासारखाच आहे. पण काही गोष्टींच्या जबाबदाऱ्या ह्या माझ्यावर टाकलेल्या आहेत. त्या गोष्टींचा विचार करायला नको का? ईशा म्हणते, आता बाद झालं, ह्या सगळ्या अनबिलिव्हेबल गोष्टी आता मला झेपत नाहीये. आपण इथं नको राहूयात. तर अमय म्हणतो, ते चालणार नाही. आता माझ्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय मी इथून कुठे जाणार नाही आणि इनफॅक्ट आपण दोघंही इथून कुठे जाणार नाही. असं म्हणून अमय तिथून निघून जातो. पुढे येतातच साहेब मोठमोठ्याने आवाज देतात की ओ सुनबाई. त्यावेळेस तिथे अवंतिका येते. ती म्हणते, बोला ना दादासाहेब. दादासाहेब चिडूनच म्हणतात, अहो वेळ काय झाली, आम्हाला औषध पाणी देणार आहात का नाहीत? का मी म्हातारं झालो म्हणून आता अडगळीमध्ये आम्हाला फेकून देणार आहात? अवंतिका म्हणते, नाही नाही दादासाहेब, असं कसं म्हणता तुम्ही? अहो जरा घरामध्ये गोंधळ उडाला होता. त्या दुर्गा नाही का, त्या बाहेर गेल्या होत्या, दिवसभर घरात नव्हत्या, गायब होत्या आणि आत्ता आल्यात आणि सांगतायत की आम्हाला किडनॅप केलं गेलं होतं. दादासाहेब म्हणतात, काय घरामध्ये एवढं मोठं कांड घडलं आणि कोणालाच मला सांगावंसं वाटलं नाही? तर अवंतिका म्हणते, माफ करा दादासाहेब, पण जरा गोंधळ उडाला होता आणि कोणाच्या लक्षात पण आलं नाही, त्याच्यामुळे सांगायचं राहिलं. दादासाहेब म्हणतात, आणि कुणी किडनॅप केलं होतं दुर्गाला? तर अवंतिका म्हणते, ते काही माहित नाही, पण त्या आल्या तेव्हापासून तेच म्हणतात ते आम्हाला किडनॅप केलं गेलं होतं. पुढे अवंतिका म्हणते, दादासाहेब तुम्हाला एक सांगू का, ह्या ज्या कोणी आहेत ना त्या दुर्गा आहेत, ही बाहेरचीच व्यक्ती दुसरी कोणीतरी. तर दादासाहेब म्हणतात, तुम्हाला काय माहिती हो सुनबाई की त्या दुर्गा नाहीयेत म्हणून? तर अवंतिका म्हणते, अहो माईसाहेबांनी सांगितलं की माईसाहेबांनी त्यांना डोंगरावरून ढकलून, असं हे बोलत असताना ती बोलणं आवर्ता घेते आणि पुढे ती म्हणते, अहो माईसाहेबांनी सांगितलं, बाकीचे पण घरातले तेच म्हणतायत की ह्या दुर्गा नाहीयेत. दादासाहेब म्हणतात, नक्कीच रेवतीबाईंनी काहीतरी परत एकदा कांड केलेलं दिसतंय. ह्यातमध्ये नक्कीच रेवतीबाईंचा हात असणार आहे. तर अवंतिका म्हणते, काय केलं असणार आहे बरं माईसाहेबांनी? दादासाहेब म्हणतात, तुम्ही काही तर पोलीस चौकशा करायला आलात, चला जा निघा इथून आणि आमची औषधं आणून द्या. असं म्हणत ते अवंतिकाला पाठवतात. पुढे दादासाहेब स्वतःशीच म्हणतात की किती वेळा सांगितलं ह्या रेवतीबाईला की आता ही तुमची सगळी थेरं थांबवा, पण ह्या काय ऐकायला तयारच नाहीत. आता हे किडनॅपिंग प्रकरण काय आहे ते जाणून घ्यायलाच हवं. इकडे माईसाहेब दुर्गाकडे बघून म्हणतात की आम्हाला माहितच होतं की तुम्ही आमच्या दुर्गा नाहीयेत. बघा अभिषेक, आम्ही तुम्हाला ओरडून सांगत होतो की दुर्गा ह्या डोंगरावरून खाली पडल्या. नंतर पोलिसांना मंगळसूत्र सुद्धा सापडलं. तर अभिषेक म्हणतो की तुम्ही बरोबर होता माईसाहेब. सगळे मला ओरडून सांगत होते, पण मी मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवत नव्हतो. मला हेच वाटत होतं की हीच माझी दुर्गा आहे. पण आता मला अशा काही गोष्टी कळाल्या आहेत की त्यामध्ये सिद्ध होतं की ही माझी दुर्गा नाहीये. माईसाहेब म्हणतात, काय कळालंय असं तुम्हाला? अभिषेक म्हणतो, सॉरी माईसाहेब, मी दुर्गाला
प्रॉमिस केलं होतं की तिच्या अशा काही पर्सनल गोष्टी आहेत की त्या मला माहिती आहेत, पण त्या मी कोणालाही सांगणार नाही. त्याबद्दल सॉरी. पुढे तो दुर्गाकडे बघून म्हणतो की तू मला खरं सांग की तू कोण आहेस? दुर्गा म्हणते, अभिषेक तुला माझ्यावरती विश्वास नाहीये. तूच बोलत होतास ना की माझे डोळे कधी खोटं बोलत नाहीत. आता ते डोळे तुला खोटं बोलताना दिसतायत. आता तुला माझ्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसत नाहीये. तर अभिषेक म्हणतो, नाही दिसत आहे. तू कोण आहेस मला तेवढं सांग फक्त. तर माईसाहेब म्हणतात, आता दुर्गा तुम्ही या घरातल्या सून नाहीये, त्यामुळे तुम्हाला या घरामध्ये राहायचा सुद्धा अधिकार नाहीये. तर दुर्गा म्हणते, माईसाहेब तुम्ही हे काय बोलतायत? हे माझंच घर आहे. मला तुम्ही माझ्याच घरातून बाहेर काढतायत. माईसाहेब म्हणतात की हे मोहित्यांचं घर आहे आणि तुमचा या मोहित्यांसोबत काही संबंध नाहीये. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.